नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण एस टी स्टँड सातारा परिसरातून निघालो आहे बोगद्याकडं. इकडे जायचं का उजवीकडे? जाता जाता सातारा या विषयावर जरा गप्पा मारूया. काही ठिकाणी सातारा अगदी जुना म्हणजे आहे तसाच आहे असं वाटतं. सोमवारी वाईट असतो. खाली रस्ता घेतीस तू, वर घे, डोंगर दिसला पाहिजे. एकदम वर नाही ग. तू चालवती का गाडी? मला हातात नाही येत. चला. साताऱ्याच्या बाबतीत फेसबुकवर यूट्यूबवर बऱ्याच चर्चा होतात. एखादा म्हणला का नाही की जरा औद्योगिक काहीतरी वाढ झाली पाहिजे की लगेच ती काय माणसं म्हणणार नको नको, ते निसर्गाचं हे होईल ते होईल आणि आहे तसाच राहू दे सातारा. मुंबई पुण्यासारखा नको सातारा. अरे बाबांनो, मुंबई पुण्यासारखं होणं लय अवघड आहे. ती व्हायचं लय लांब आहे, लय बाजूलाच आहे ती. मुंबई पुण्यासारखं नको हे खरं आहे. मुंबई पुण्यात प्रदूषण आहे, निसर्गाची वाट लागलेली आहे, हे सगळं खरं आहे. अरे पण मुंबई पुणे ठेवा बाजूला. अरे कोल्हापूरसारखं तरी होऊ दे. अरे सांगली शहरासारखं तरी होऊ दे. किमान महानगरपालिका तर होऊ दे. कोल्हापूर महानगरपालिका आहे, सांगली महानगरपालिका आहे, पण तिथले निसर्गाची काय वाट लागली किंवा प्रदूषण पण एवढं नाही आहे तिथं मुंबई पुण्यासारखं. साताऱ्याची जरा तरी वाढ नको. आता जे एक 1.5-2 लाखाची संख्या आहे ती किमान 3-4 लाखापर्यंत तरी गेला पाहिजे. थोडं तरी वाढला पाहिजे. आता जे इथली माणसं सगळी बाहेर पळत आहेत पुण्याला मुंबईला कुठं, ती किमान इथं राहिली तरी 4-5 लाखाचा होईल सातारा. पुणं मुंबईला मोठं आहे, त्याची तुलना तर करूच नका साताऱ्याशी. पण अहमदनगर आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नाशिक पण खूप मोठं आहे. तेवढं पण नको आपल्याला सातारा. पण अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, अकोला, नागपूर पण लय मोठं आहे. नागपूर एवढं पण नको. जिल्ह्याचे ठिकाण असूनही महानगरपालिका नाही असं शहर सातारा, रत्नागिरी आणि मला वाटतं सिंधुदुर्ग, अशी 3 जिल्हे. अजून एखाद दुसरा असेल कुठलं तरी. बाकीचे जिथं जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आहे तिथं महानगरपालिकाच आहे. महानगरपालिका म्हणजे लगेच मुंबई एवढी किंवा पुणे एवढी असं समजू नका. 3 लाखाच्या वर, 3.5 लाखाच्या वर लोकसंख्या झाली की महानगरपालिका होते. सांगली आहे, सांगली जिल्हा सातारा जिल्ह्यातून निघूनच बाहेर झाला आहे, पण सांगली शहर केवढं झालं आहे बघा. इचलकरंजी शहर जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण नसूनही सातारा शहरापेक्षा मोठं शहर आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद ह्या गोल्डन सिटी आहेत. तेवढं होणं राहू दे दूरच, पण निदान कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, धुळे एवढं तरी. काका कॅमेरा असं काळ काळ आलंय. चालू आहे का? बर.
आता इकडं डावीकडं आलं राधिका टॉकीज, तेही बंद पडलं आहे. पूर्वी आम्ही वाईवरनं शाळेत असताना सायकलवर आणि मोठं झाल्यावर एस टीनं पिक्चर बघायला खास राधिका टॉकीजला यायचो. उजवीकडे एक समर टॉकीज बंद पडलेलं, हे बघा उजवीकडे आहे. आता तुम्हाला काही सिटी, मुंबई सोडून द्या, पुणे सोडून द्या, नाशिक मोठमोठ्या सिटी आहेत त्या सोडून द्या, ते जे सांगत नाही, पण साधे जिल्ह्याचे इतर ठिकाणं आहेत त्याची प्रमुख सिटी आहेत, त्याची किती लोकसंख्या आहे बघा. नगर सिटी आहे, जिल्ह्याचं नाही सांगत, सिटी जिल्ह्याचं ठिकाण आहे पण सिटी आहे. 4,97,000 लोकसंख्या. धुळे आहे 5,32,000. अकोला आहे 6,03,000. कोल्हापूर आहे 7,80,000 लोकसंख्या. सांगली आहे 7,12,000. सोलापूर तर जास्तच आहे 13,51,000. एकदा 10 लाखाच्या वर गेलं की जरा बकालपणा येतो, खूपच मोठं वाटायला लागतं ते शहर. 10पर्यंत ठीक आहे. जळगाव 6,51,000. सातारा फक्त 1,68,000. आजची 2024 सांगतोय मी. म्हणजे काहीतरी वाढ व्हायला नको का त्याला? वाढ म्हणजे काय तर लोकसंख्या इथनं जी विस्थापित होऊन पुण्या मुंबईला जाते ती थोडी कमी व्हायला पाहिजे. ती कशानं कमी होणार तर थोडे तरी कारखाने, अगदी जास्त न जास्त येणार कुठनं, कोण आणणार? थोडे तरी पाहिजेत ना तिथं. म्हणजे निदान जिल्ह्यातली माणसं जिल्ह्यातच राहावी, बाहेर जाऊ नये कुठं, एवढ्यासाठी. तर सातारा जरा काहीतरी नावावर उभार येईल, त्याला राजधानीचं ठिकाण आहे असं इतकं हे होऊन चालणार नाही. काहीतरी लोकांच्या तरुण पोरांच्या शिक्षणाची, रोजगाराची सोय झालीच पाहिजे इथं. आता मेडिकल कॉलेज होतंय पण ती कधी होते काय माहिती. चांगली गोष्ट होत आहे ती, पूर्ण झालं पाहिजे आणि व्यवस्थित शिक्षण किंवा बॅचेस चालू झाले पाहिजेत. अरे वा, गणपती बाप्पांचे दर्शन झाले. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाला वंदन करून आता पुढच्या प्रवासाला निघूया. मोठे गणपती आपल्या वाईमध्ये असतात त्याच्यापेक्षा पण मोठे. मुंबईमध्ये तर केवढे मोठे असतील. काही प्रमाणात IT पार्क झालं तरी बरं होईल, पण IT पार्क जिथं होतं तिथं चांगले रस्ते आणि चांगलं वातावरण लागतं. बर, तू कशाला करायचं? मी करून दिलं असतं ना, म्हणजे मला काय माहिती बघतोय ना. उजवीकडे आहे राजवाडा बस स्थानक.
चला आता बोगद्याकडे जाऊ. बोगद्याकडनं परत पुढं आणखी खूप लांब जायचं आहे. चाफळकडे जायचं आहे. आधी पाडळीला जायचं आहे अजिंक्य तराच्या पलीकडच्या रस्त्यानं आणि नंतर मग पाडळीवरनं चाफळला जायचं आहे. गणराया हे सातारा शहर रोजगार आणि शिक्षणाच्या बाबतीत थोडंफार सुधारू दे. तिथं असतं का काकी नाटक? असतं का काका? काका 5 मिनिटं थांबू का ना? हात लय दुखते. काही काकीकडे घेऊ. बोगद्याचा राजा. हा रे पडदे का असे लावले? तुला उघडलं होय? आला बोगदा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.